किती भारी आले ते जास्वंदीला फुलं बघ ना, गेंदा जास्वंद. तर रामकृष्ण मंडळी, चला तर मग घरच्या जास्वंदीच्या झाडची मस्त फुलं तोडून आणली, पूजा झाली. आणि चला म्हणलं स्वयंपाकामध्ये का नाही का, शेतामध्ये शेवग्याचं झाड आहे, कढीपत्त्याचं झाड आहे. तर काल मालकाने शेतातून शेवग्याचा पाला आणला होता, त्याची भाजी खूप छान होती, मेथीच्या भाजीसारखी. तर मग आणला, तर मी काल तशी ठेवलं टोपल्यामध्ये, काल दिवस मत आणलं तर रात्रभर ठेवलं. तर बघा सकाळी त्याचा पाला किती गळालेला आहे, असा मस्त पटकन पाला गळतो. तर चला म्हणलं याचा पाला काढा म्हणलं, कारण काड्या जर आल्या त्याच्यात तर काड्या शिजत नाहीत ना लवकर, त्यामुळे मी असा पाला काढावं म्हणलं. आणि मंडळी नाही का, ही भाजी इतकी छान असते ना, याच्यात कॅल्शियम असतं, खूप आरोग्यदायक, खूप आजारावर रोगावर काम करते. तर ह्या भरपूर सारं पाला सोडून काला, कारण मोकळी भाजी करता येते, कांदा टाकून, डाळ टाकून किंवा हाटून पण भाजी छान होते याची, किंवा याचे भजे वगैरे पण छान होतात, त्याचं काही करा पदार्थ खूप छान होतात. तर मी पूर्ण पाला काढला आणि 1-2-3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळा ठेवला. म्हणलं चला एक कढीपत्ता पण थोडासा टाकावा, म्हणजे काडी त्याच्यासोबत धुवून घेतली. आणि आपण त्याच्यासोबत काय काय लागतं तर प्रत्येक आपापल्या पद्धतीनं करतं, साधी करतं, कोणी डाळ टाकतं, नाही कोणी लाल तिखटाची, हिरवी मिरचीची. तसंच मी काय केलेलं आहे, जिरं घेतली, मोहरी घेतली, थोडीशी हळद घेतलेली आहे, पुन्हा शेंदिलोन मीठ घेतलेलं चवीनुसार, एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे, आणि एक 8 ते 9 हिरवी मिरची भरड अशी कुटून घेतलेली आहे ठेचा करून, आणि एक मुठभर शेंगदाण्याचा कूट पण करून घेतलेला आहे. आणि माझ्याकडं अशी टरकलाची मुगाची डाळ, घरची गावरान डाळ आहे, ती मी थोडीशी भिजत घातली होती एक अर्ध्या 1 तासापासून. तर छानपैकी भिजलेले. तर चला म्हणलं आपण आता भाजी करायची म्हणलं मस्तपैकी. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे इकडं, छान आहे मस्त असं, मी बिलकुल तशी काढी दिलेली नाही त्याच्यामध्ये, असं नुसती पानं घेतलेली आहेत. तर चला मला आता सकाळची वेळ आहे, देवपूजा वगैरे झालेली आहे. तर काय केलेलं आहे, मी आता गॅस पेटवून घेतलेला आहे, चालू केलेलं आहे. आणि गॅसवर मी पितळेची कढई ठेवली आहे. पितळेच्या कढईत, लोखंडाच्या कढईत जर केलं ना तर आणखीन खूप आरोग्यदायी अशी भाजी होती छानपैकी. तर चला म्हणलं कढई पण गरम झालेली आहे, आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं. तेल कसं आपल्या कमी जास्त आपल्या आवडीनुसार टाकायचं असं काही नाही, पण मी थोडंसं कमी प्रमाण टाकलेलं. तेल गरम झालं, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घातली, मोहरी छानपैकी फुलली. त्यानंतर जिरं घातलं, जिरं पण छानपैकी फुललं. आणि त्यानंतर मी जो कांदा कट केलेला होता ना, एक मोठा कांदा, तर तो कांदा त्याच्यामध्ये टाकला. कांदा छानपैकी असा परतून घ्यायचा. आणि मी परतता त्याच्यामध्ये काय केलं, जे आपली हिरवी मिरची, आणि हो त्या मिरचीमध्ये मी लसण टाकलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे, म्हणून मी वरतीन फोडलेलं लसण नाही वापरलेला. तर तो हिरवी मिरचीचा भरड ठेसा लसणी घालून केलेला ते पण टाकला. कढीपत्त्याची 5-6 पानं टाकली. छानपैकी असं एका नाही 2 मिनिट छान मी परतून घेतलं. आणि परतून घेतल्यानंतर त्यात थोडीशी हळद घातली, आणि नाही घातली तर चालते, पण मी हळद घातली त्याच्यात. आणि ते घातल्याच्या नंतर मग ते जे आपण धुतलं होता शेवग्याचा पाला छानपैकी निथळलेला, तर तो टाकला, मेथीच्या भाजीसारखाच. पण तो ना काही इतका कढई भरून दिसतो, पण ज्यावेळेस आपण परततो हलवतो ना, तर त्यावेळेस तो कमी होतो, खूप कमी होतो. कुठली पालेभाजी नाही का जास्त दिसते, पण केल्यानंतर एवढीशीच होती घासवरच. तर मग मी त्याच्यामुळे मी भरपूर मुगाची डाळ पण घातली, आणि डाळ न टाकता पण भाजी छान होते. पण चला वाढवा होतो, भरपूर होतो, मी डाळ पण घातलेली आहे. हे पण छान परतली, चांगली मुरकली. त्यानंतर मी मुगाची डाळ धुतली 1-2 पाण्यानं भिजलेली, आणि ती डाळ पण टाकलेली आहे त्याच्यात. आणि डाळ टाकल्याच्या नंतर छानपैकी पुन्हा हलवून घेतलेले आहे छानपैकी. आणि त्यानंतर पुन्हा मी याच्यात काय केलं, आपलं शेंदिलोन मीठ आम्ही वापरतो ना, तर ते मीठ पण चवीनुसार त्याच्यात टाकलेलं आहे. तर मग छानपैकी हलवलं, आणि हलवल्याच्या नंतर म्हणलं चला आपण काय करायचं, छान हलवल्याच्या नंतर म्हणलं एक जीव केल्याच्या नंतर याच्यात थोडंसं झाकण टाकावं म्हणलं, कारण झाकण टाकल्यावर काय होतं, वाफेनं भाजी आणखीन नरम होते आणि डाळ पण शिजल्या जाते. तर 1-2 मिनिट झाकण टाकलं, नंतर पुन्हा काढून पाहिलं, पुन्हा भाजी हलवली. आणि हो याच्यात मी काय केलेलं आहे, थोडंसं गरम पाण्याचा चपका मारलेला आहे, म्हणजे आणखीन थोडीशी डाळ हे नरम होते याच्यामध्ये. एखादी काडी चुकून गेली असली पाल्यासोबत तर ती पण छानपैकी शिजून येते. आणि त्यानंतर मी जो मुठभर शेंगदाण्याचा कूट केलेला होता ना भाजून, तो कूट टाकला त्याच्यामध्ये, नाही टाकला तर चालते आपल्या आवडीनुसार, मी टाकला, छान चव लागते म्हणून.
आणि मस्तपैकी पुन्हा एकदा मी काय केलं, सगळं हलवल्याच्यानंतर आणि भरपूर सारी कोथिंबीर पण टाकलेली आहे. आता कोथिंबीर सध्या भरपूर आहे सीझन कोथिंबीरीचा. तर छानपैकी मी हलवल्याच्यानंतर म्हणलं पुन्हा एक वाफ काढावी, म्हणलं चांगले एक 2 मिनिट चांगलं झाकावं म्हणलं आणि एक वाफ काढावी म्हणलं. तर ह्या चांगली 2 मिनिटाची वाफ काढली म्हणजे त्या मस्तपैकी भाजी तयार झाली. याच्यात भरपूर कॅल्शियम असतं, खूप रोगावर आजारावर काम करते छानपैकी. आणि अशा पद्धतीने म्हणजे भाजी तुम्ही करून बघा, भेटली तर खेड्यामध्ये खूप याची शेवग्याची झाडं वगैरे असतात. चला तर मग छान मस्त अशी टेस्टेड भाजी झाली. लगेच इकडं चपात्या पण झाल्या आणि मालकाला जेवायची पण घाई होती, जेवायला वाढायचं होतं. तर चला तर मंडळी झाली भाजी तयार. मग कसा वाटला आमचा आजचा शेवग्याच्या पानाच्या भाजीचा छोटासा ब्लॉग. तर आवडलं तर तुम्ही जरूर कमेंट करा. म्हणजे कमेंट केली ना तर मला आणखीन पुढचा व्हिडिओ असाच गावरान पद्धतीचा बनवायला उत्साह येतो. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.